स्वामी सांगतात, अरे माझ्या भक्तांनो, तुम्ही निराश होऊ नका. आज दुःख आहे म्हणून निराश होतोस आणि नंतर माझ्याजवळ येतोस. माझ्याजवळ आल्यावर तुझं सांत्वन करायला मी बसलेलो आहे. आता बघ मी काय सांगतो ते ऐक आणि त्याच्यावरच तू नक्की लक्ष देऊनच पुढे चालत राहा. मी माझ्या भक्ताला मोडण्यासाठी नाही तर संकटावर मात करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. माझा भक्त कधीच संकटांना घाबरत नसतो. तो मजबूत होतो आणि त्याला मजबूत करण्यासाठी मी त्याला आशीर्वाद देत असतो. त्याची वेळ मी बदलत असतो, परिस्थितीसुद्धाही बदलतो, तरी तो निराश होतो. हेच तर तुझे नकारात्मक विचार तुला मागे सारवतात. पुढे जाण्याचा प्रयत्न तू करत राहा. तुला सकारात्मक विचार करायचे आहे. तुझी परिस्थिती नक्की बदलेल आणि योग्य वेळ आली की योग्य वेळी तुला ज्या क्षणाची तू वाट बघतो त्याच्या पलीकडे तुला 100 पटीने जास्त मिळेल. माझी कृपा तुझ्यावर होत राहील. निश्चिंत राहा, श्रद्धा सोडू नको, कारण माझा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून विचार बंद कर, सकारात्मक विचार सुरू कर. माझं सगळं चांगलं होणार. माझे स्वामी माझ्यासोबत आहे आणि ते माझा हात धरून चालत आहे. हा सुदृढ आणि निरोगी असा विचार तू मनात ठामपणे साठवून ठेव. तुझं चांगलंच होणार, तुझं कल्याण होणार, तुझी परिस्थिती बदलणार, तुझे दुःख दूर होणार, तुझ्या कुटुंबात सुद्धा आनंद येणार. तुला ज्या गोष्टींची अपेक्षा होते त्याच्यापेक्षाही तुला भरभरून मिळणार. हा विश्वास माझ्यावर ठेवला आहे ना, तुझा विश्वास कधीच डगमगणार नाही आणि तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. प्रपंच चांगला करत राहा, कर्म स्वच्छ ठेव, तुझं मन स्वच्छ ठेव, सर्व काही चांगलं होणार. तुझ्या मनात जर दुसऱ्याविषयी द्वेष असेल तर तो आत्ताच काढ, कारण की तो द्वेषच तुझ्या परिस्थितीला कारणीभूत आहे आणि ती परिस्थिती तेव्हा सुधरेल जेव्हा तू चांगला होशील. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी.